हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपण मागच्या काही दिवसापासून जे यूट्यूबला लेक्चर्स टाकतो आहे रिगार्डिंग इकॉनॉमिक्स कंटेंट कन्सेप्ट, त्याच्या व्यतिरिक्त मी 2-3 व्हिडिओ असे टाकलेत जे मला कुठेतरी वाटलं की कंटेंटच्या व्यतिरिक्त अभ्यासाच्या व्यतिरिक्त कुठला तरी एक फॅक्टर आहे जो आपण कुठेतरी कमी पडतो आहे आणि येणाऱ्या 2024साठी तो रिपीट व्हायला नको आहे, म्हणून मी त्यावर एक चर्चा केली. अपयशाची कारणं आणि सायकल ऑफ फेलर म्हणून हा एक व्हिडिओ आहे. तर तो एक 2-3 दिवसामध्ये तुम्ही त्याला फार जास्त चांगला प्रतिसाद दिला आहे. तुमचे कमेंट फीडबॅक मी आवर्जून वाचलेत सगळे. त्याच्यानुसारच मग असं कुठेतरी जाणवलं मला की अभ्यासाच्या व्यतिरिक्त इकॉनॉमिक्सचं तुम्हाला लक्षात येतं, कन्सेप्ट क्लिअरिटी होती आहे माझ्याकडून, नो डाऊट. पण ही कुठेतरी गोष्ट आहे जी आपल्याला कनेक्ट होती आहे तुमच्यात आणि माझ्यामध्ये. विशेषतः मी जुन्या विद्यार्थ्यांबाबत बोलतो आहे. मला हे सगळं का करावं असं वाटतं, खूप वर्षांपासून 3-3, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. लिटरली बऱ्याच जणांच्या जर मेन्स मोजल्यात तर तो आकडासुद्धा फार मोठा जातो आहे. आणि त्यात काही असे आहेत की अभ्यास करून प्रामाणिकपणे प्रीसुद्धा पास होत नाही आहेत. सो मला त्यांना काहीतरी थोडं काम करून द्यायचं आहे आणि ह्याच्यातून बाहेर काढायचं आहे, पॉझिटिव्ह अँगलनी बाहेर. म्हणजे पटकन तुम्ही पोस्ट मिळवा आणि बाहेर व्हा, आता हे येणार पुढचं. तर ही लिंक कनेक्ट होती म्हणून मी थोडं पुढे जातो. आणि आपले बरेच काही बुक्स आहेत माझ्याकडे, मी जे वाचतो तुम्हाला माझ्या बोलण्यातून याच्यातून जाणवत असेल की रादर दॅन इकॉनॉमिक्स माझं बरेच वाचन आहे. त्यात विजयाचे मानसशास्त्र म्हणून एक भीष्मराज बामसरांचं पुस्तक आहे. फार मोठे IPS होते ते. भारतातली फार मोठी एक व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी ती होती ज्यांना खूप मोठे खेळाडू आपले जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे आहेत त्यांना फॉलो करायचे. त्यांचं विजयाचे मानसशास्त्र म्हणून बुक आहे. तर या वाचण्यातून आणि तुमच्या सगळ्या इनपुट्समधून मला एक आलं लक्षात की आपण एक असा व्हिडिओ बनावा की जे विजयाचे मानसशास्त्राच्या ऐवजी पराभवाचे मानसशास्त्र हे तुमच्यासमोर आणावे. म्हणजे या गोष्टीवर बोलण्याला फार डेअरिंग लागते. आपण फक्त सक्सेसबद्दल, यशाबद्दल बोलतो आहे, पण अपयशाबद्दलही बोललं पाहिजे. म्हणजे जे विद्यार्थी परीक्षेत पास होत आहेत, रिझल्ट येत आहेत, महाराष्ट्रात पहिले रँकमध्ये येत आहेत, तुम्ही बघा सगळा गवगवा असतो, DJ लावतात, मोठी मिरवणूक काढतायत. ॲट द सेम टाईम महाराष्ट्रातला खूप मोठा वर्ग असतो की जो फेल झाला आहे, अपयशी झाला आहे, पण त्याला कोणी वाली नसतं. म्हणून मला वाटलं की आपण त्यांच्याकडे थोडं बघितलं पाहिजे आणि नेमकं काय अपयश येतं आहे, का पराभव होतो आहे, याचं कुठंतरी विश्लेषण करून, चर्चा करून आपण त्याच्यावर मार्ग शोधायचा प्रयत्न करू. ह्याचा अर्थ असा नाही की मी जे म्हणतोय तेच बरोबर आहे. परत सांगतोय, हे जस्ट कुठेतरी कनेक्ट झालं म्हणून मी हे डिस्कशन पुढे नेतोय. बाकी तुमच्या पद्धतीने तुम्ही घ्या, याच्यात योग्य वाटेल त्या गोष्टी घ्या. बाकी तुमच्या याने मोल्ड करू शकता. कुठलीच नाही पटली तर नाही घेतली ते चालेल, नो इश्यू. चला, आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या फीडबॅकमुळे माझ्यापर्यंत पोहोचल्यात. सो असंच सगळं याच व्हिडिओमध्ये नाही, इतरही माझा नंबरही मी दिलेला आहे. जास्तीत जास्त भेटा, बोला, डिस्कस करा. आपलं ऑफिस आहे, हे सगळं मी ओपन करण्याचं कारण आहे कम्युनिकेशन होऊ द्यात. जो कम्युनिकेशन गॅप आहे कदाचित म्हणूनच तुम्ही मागे राहिलेला आहे, तर तो आता ठेवू नका. याही व्हिडिओला तुम्हाला जे काय वाटतं तुमचे ओपिनियन्स नक्की मला शेअर करा. चलो, हे दिसत असेल इथं, हे नवीनच इमेज आहे, कुठं बघितली नाही आहे. त्याचं कारण आहे की आपण जरा कुठंतरी काम केलं पाहिजे. ते एरिया मी तुमच्यासमोर ठेवला आहे. व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल काय प्रकार आहे तो. चलो लेट स्टार्ट. स्पर्धा परीक्षा MPSC तयारी करतोय आपण. आता याच्यामध्ये सगळे चालू आहे, राज्यसेवा करणारे, प्री मेन्सवाले, कंबाईन, प्री मेन्स, कंबाईनमध्ये ग्रुप B, ग्रुप C, नथिंग. सगळं इथं ब्रॉड कॅटेगरी काय घेतली मी, MPSC म्हणजेच स्पर्धा परीक्षा. इट इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फील्ड. ह्याच्या नावातच आपल्याला एक गोष्ट डिकोड होती आहे, स्पर्धा परीक्षा आहे म्हणजे तिथं काय आहे, कॉम्पिटिशन. हे सगळ्यांना माहिती आहे. याच्यात मी 2 कॅटेगरी केलेली आहे. एक म्हणजे ही स्पर्धा कोणासोबत आहे, दुसऱ्यांसोबत पण आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशन उदाहरण घेतलात, फर्स्ट इयर सेकंड इयरला आपल्याला 35-36% जरी आले तरी सेकंड इयरला जाता येतं, कारण तो क्रायटेरियाचा पास होण्याचा क्रायटेरिया तेवढा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 80% मार्क घेतलेत तो पण सेकंड इयरला येतो. हे देर इज नो एनी कॉम्पिटिशन तिथं. म्हणजे ते कॉम्पिटिशन कसाचं आहे, तुमच्यात मार्क जास्त घेण्याचे आहेत, पण बेसिक क्रायटेरिया तो तिथंच आहे. हे झालं ग्रॅज्युएशनचं. इथं मात्र तुम्ही स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर आता तुम्ही किती मार्क्स घेतलेत याला अर्थ नाही, इतरांच्या तुलनेत तुम्ही किती मार्क्स गेलेत दॅट इज मॅटर. आयोगाला टॉपचे जेवढे विद्यार्थी सापडतात तेवढा कट ऑफ लागतो. तुमच्या माहितीशी सांगतो, समजा 100 पैकी 50 विद्यार्थ्यांना मार्क आलेत आणि आयोगाच्या जागा 50च आहेत, तर टॉपचे 50 विद्यार्थी ज्यांनी 50+ मार्क घेतले तर कट ऑफ तेवढा वर लागणार. आयोगाला तेवढे विद्यार्थी सापडले नाही, समजा 50च्या आतच सापडले, कट ऑफ खाली सरकणार. म्हणजे इथं तुमचं कॉम्पिटिशन हे दुसऱ्यांसोबत डेफिनेटली आहे. तुम्ही किती अभ्यास करता ग्रॅज्युएशन लेवलला हे डझंट मॅटर, पण इथं मात्र मॅटर करतं. तुम्ही अभ्यास नाही केला तर दुसरं कोणीतरी करणार आहे, कट ऑफ मार्क घेणार आहे आणि तो प्री मेन्स करून पोस्ट घेऊन बाहेर पडणार आहे. तुम्ही इथंच बसा. म्हणून हे कॉम्पिटिशन दुसऱ्यासोबत पण आहे. पण इथं बऱ्याच गोष्टी काय मॅटर करतात, तुमचं गायडन्स दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही कोणाचं घेताय, किती चांगल्या पद्धतीने घेताय, बुक्स मटेरियल तुमच्यापर्यंत कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतात. पण याच्यात आता कमतरता आहे असं मला वाटत नाही.
मागच्या 10 वर्षाचा जर विचार केला ना तर खूप लिमिटेशन्स होते गायडन्सबाबत. आता तसं नाही आहे. आता तुम्हाला पावला यूट्यूबला, व्हॉट्सअपला, टेलिग्रामला सगळं अवेलेबल आहे. म्हणून दुसऱ्यांची स्पर्धांबाबत आता तुम्हाला जे दुसऱ्यांना अवेलेबल आहे, जो व्यक्ती पास होतोय, जिंकतोय, तोच मटेरियल, तोच गायडन्सचा पार्ट तुम्हाला सुद्धा उपलब्ध आहे. म्हणून मला असं वाटतं की ही गोष्ट इथं खूप जास्त मॅटर नाही करणार आत्ताच्या घडीला. चला आता मेन मुद्द्यावर येऊ. मग ॲक्च्युली प्रॉब्लेम कुठे येतो की स्पर्धा का नाही क्रॅक होती, तर आपण हे विसरलोय आणि अख्ख्या महाराष्ट्राचं इथं मात्र दुर्लक्ष होतंय की ही स्पर्धा मुळात आता दुसऱ्यांसोबत न राहता स्वतःसोबत जास्त झालेली आहे. तुम्ही तुमच्याच गोष्टी स्वतःच्या इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजेत, आपल्याच चुका आपण दूर केल्या पाहिजेत. म्हणजेच कॉम्पिटिशन हे स्वतःसोबत करा, तुमच्यातली इम्प्रूव्हमेंट करा, तुम्ही नक्कीच दुसऱ्यांच्या तुलनेत ऑटोमॅटिकली पुढे जाता. आपण लक्ष काय करतो, दुसऱ्यावर जास्त देतो स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटपेक्षा. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून इथं स्टार मार्क करा. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काय मिळत असेल तर कॉम्पिटिशन कोणासोबत आहे, तुमच्या स्वतःसोबत आहे. तुमच्या स्वतःच्या इम्प्रूव्हमेंट करा. तुमचीच आधीच्या ज्या काही काय म्हणतो लूपफुल्स होत्या, मिस्टेक्स होत्या, त्याच्यावर ओव्हरकम करा. हे कॉम्पिटिशन तुम्ही जिंकलात की डेफिनेटली तुमची येणारी प्री असेल, मेन्स असेल, तुम्ही क्रॅक होणार. हे लक्षात ठेवा. पॉईंट टू बी नोटेड. चलो इकडचा मुद्दा आला लक्षात. कॉम्पिटिशन कोणासोबत आहे तर स्वतःसोबत जास्त आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम इथं आहे. या इकडं स्टडी मटेरियल. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे, माझ्याकडे खूप जास्त नोट्स आहेत, माझ्याकडे खूप जास्त पुस्तकं आहेत, स्टडी मटेरियल आहे म्हणजे मी पास होणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही नुसतं नोट्स गोळा करतोय. जो विद्यार्थी नोट्स डाउनलोड करतोय, गोळा करतोय, तो पास होत नाही. जो विद्यार्थी असलेले नोट्स जास्त वेळा वाचतोय तो पास होणार. जो विद्यार्थी जास्तीत जास्त पुस्तकं गोळा करतोय तो पास होणार नाही. जो विद्यार्थी आहे त्या पुस्तकाचं जास्तीत जास्त वाचन करेल तो पास होईल. पॉईंट टू बी नोटेड. हे इथं सगळं नोट्स आणि बुक्स. मला काय म्हणायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. इन द सेम वे ड्युरेशन. जो विद्यार्थी इथं खूप वर्षापासून आहे, 5-5, 6-6 वर्ष झाला अभ्यास करतोय, तो पास नाही होणार आहे. जो विद्यार्थी आहे त्या वेळेतच जास्त युटिलायझेशन करेल वेळेचं आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करेल तो पास होणार आहे. इथं तुम्ही किती वर्ष घालवताय हे महत्त्वाचं नाही. घातलेला वेळ हा किती क्वालिटी घातलेला आहे, किती वाचलेला आहे, किती कशा पद्धतीनं बुक्स रेफर केलेले आहेत, जे काय तुमचं स्वतःचं काय म्हणतो आपण त्याला एक काहीतरी हे असतं, कॅपेबिलिटी असती, ती जास्त कशी वाढवलेली आहे ह्याच्यावर तुमचा रिझल्ट ठरणार आहे. बाकी तुम्ही 4 वर्ष आहेत का 2 वर्ष आहेत का 1 वर्ष आहे त्याला 0 व्हॅल्यू. तुम्ही 100 पानांचं पुस्तक वापरताय की 10 पानं पुस्तक वापरताय, तुम्ही 10 पुस्तक रेफर करताय की एकच पुस्तक रेफर करताय, या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. ज्या काही कराल थोडंच करा पण चांगलं करा. जास्त वेळ न घालवता कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट करा. वर्षानुवर्षी तर बसलोय पण टाइमपास करतोय याला काहीच अर्थ नाही. बघूच वाटतं मी आहे MPSC पुण्यात करतोय, त्याच्यापेक्षा गावाकडं जे विद्यार्थी पुण्यात नाही आहेत ते बघा तुम्ही, तिथं जास्त त्यांना सिरियसनेस असतो. का? कारण त्याची जाणीव असते. ग्रामीण भागातून इथे येणारा विद्यार्थी इथे येईपर्यंत सिरियस असतो, पण पुण्यात आल्यानंतर काय बिघडतं हे सेल्फ इव्हॅल्युएशन करा. कॉम्पिटिशन तुमचं इथलच्या विद्यार्थ्यासोबत नाही, स्वतःच आहे. तुम्हीच तुमचा हरवला आहे, तुम्ही हे स्वतः शोधा आता आणि त्याच्यावर काम करा. लक्षात येते काय म्हणायचं ते? चलो. सो हा एक एरिया झाला इथलचा. आता पुढचा पॉईंट. हे झालं प्रॉब्लेम. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करत असाल मला, मी नेहमी तुमच्यासमोर तुमचे प्रॉब्लेम्स क्रिएट करतो आणि त्यासोबत त्याचं सोल्युशन सांगतो. नुसता प्रॉब्लेम क्रिएट करून हातवर करत नाही मी. लेट्स कम टू द सोल्युशन. तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या मिस्टेक्स हे तुमचं भूतकाळ आहे, पास्ट आहे, हरकत नाही. त्याचं काय करताय तुम्ही आत्ता प्रेझेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पश्चाताप करताय, फक्त रिग्रेट्स. असं झालं, तसं झालं, असं केलं असतं तर, तसं केलं असतं तर, जर तरच्या गोष्टीनं काहीही सोल्युशन मिळत नाही. म्हणून तुम्ही केलेल्या चुकांचं तुम्ही फक्त रिग्रेट क्रिएट करताय. याचा परिणाम तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं, तुमचा परफॉर्मन्स डाऊन होतो आणि मग डायरेक्टली त्याचं रूपांतर फेलियरमध्ये होतं. असं वारंवार. जुन्या विद्यार्थ्यांना मला कळत असेल मी काय म्हणतोय ते, तुमच्या इथं बरोबर टच होत असेल. सर ही गोष्ट खरंच आहे जी समोर यायला पाहिजे होती. आपण केलेल्या चुकांचा पश्चातापाचं रूपांतर पुन्हा फेलर, ह्या फेलरचं पुन्हा इथं मिस्टेक्समध्ये रूपांतर होतं. परफॉर्मन्स फेलरमधून तुम्ही कुठलीही एक्झाम द्याल, तुमच्या जास्तीत जास्त काय होणार? मिस्टेक्स होणार. मिस्टेक झाल्या म्हणजे तुम्ही पहिल्या स्टेजला आलात, ह्याच्यातून परत काय होणार? रिग्रेट होणार. रिग्रेट वाढला की परत फेलर येणार, परत मिस्टेक. हे मी ऑलरेडी अपयशाचं चक्र सांगितलेलं तुम्हाला, सायकल ऑफ फेलर. तेच वारंवार करतायत. ह्या सोल्युशनसाठी तुम्ही काय करता? आता बघा सोल्युशनकडे जाता. सोल्युशनकडे जाण्याची सुद्धा पद्धत चुकीची आहे. ह्याच्यामुळे आपण फार जास्त सक्सेस स्टोऱ्या बघतो, मग हे यशस्वी झालं ते झालं, हे बघणं चुकीचं नाही आहे बिलकुल. जे यश मिळवले त्यांनी, ज्यांनी पोस्ट मिळवल्यात, साधं त्यांचे एफर्ट्स नसतात, त्यांचं आपण यश मान्यच केलं पाहिजे. आपल्याला उभं इथं बसून मग काय म्हणतं की बाबा ते बोलतं हे करतं, ठीक आहे ना, तुम्ही सक्सेस स्टोऱ्या बघताय ना, हरकत नाही, त्या सक्सेस स्टोऱ्या बघा. पण एक चूक सगळ्यात मोठी करतो. सगळेजण म्हणतात की हे बघितलं पाहिजे, पण मी सांगतो की त्यातलं काय बघितलं पाहिजे. त्या सक्सेस स्टोऱ्यामधला त्यांनी जे काही एफर्ट्स घेतले, त्यांनी जे काही सगळ्या गोष्टी केल्यात, ॲज इट इज तो सक्सेस फॉर्म्युला तुम्ही घ्यायचा प्रयत्न करता, ही मोठी चूक होती.
या सक्सेस स्टोरीमधून तुम्ही बिलकुल त्यांच्याकडून इनपुट्स घ्या, पण ह्या इनपुट्समधून तुम्ही तुमचा स्वतःचा सक्सेस फॉर्म्युला बनवला पाहिजे. मेक युअर ओन सक्सेस फॉर्म्युला. ॲज इट इज त्यांचा कॉपी केला की तो तुम्हाला सुटेबल असेलच असं नाही. तुम्ही तुमचा स्वभाव, तुमचं बॅकग्राऊंड, एव्हरीथिंग इज वेगवेगळं असतं आणि मॅटर करतं ते. पण ही चूक केल्यामुळे पुन्हा आपल्याला तेच होतं की याच्यातून घ्यायला पाहिजे, काहीच येत नाही. आपल्याला तर वाटतं आपण सगळे प्रयत्न करतोय, मी ह्यांना फॉलो केलं, मी त्यांना फॉलो केलं. इनपुट्स घ्या, इव्हन माझ्याकडून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ॲज इट इज घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीने मोल्ड करा. जी गोष्ट वाटते ती घ्या, पण तुमचा स्वतःचा फॉर्म्युला बनवा. आणि इथं जे आहे ना, हे या मिस्टेक्समधून आता हे काय बदलू शकतो का आपण पास्टमध्ये? अजिबात नाही. याला बदलायचा प्रयत्न करायचा नाही, तुमच्या हातात नाही आहे. आता काय करायचं, या मिस्टेक्समधून रिग्रेट करण्यापेक्षा तुम्ही स्वतःला रिक्रिएट करा. आय रिपीट, याच रिग्रेटचा वापर इथं तुम्हाला निगेटिव्ह अँगलने जातोय ना, तर या मिस्टेक्सचा वापर तुम्ही स्वतःला रिक्रिएट करण्यासाठी करा. तुमचा ओन स्वतःचा प्लॅन बनवा आणि मग मात्र या फेलरचं रूपांतर तुम्हाला कशात करता येईल? सक्सेसमध्ये करता येईल. दिस इज पॉसिबल. दिस इज युअर सोल्युशन. गॉट इट? कळालं कुठे होतो, कुठे आलो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो कुठल्याही हवेत नाहीत. उगाच आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी पाहिजे विथ प्रॅक्टिकल. मागच्या व्हिडिओला जसं तुम्हाला पटलं तसंच ह्याही गोष्टी पटत असतील. सो दिस इज युअर सोल्युशन. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यामागे, करण्यामागे मी परत सांगतोय, कुठंतरी काहीतरी इनपुट्स मला तुमच्यात एकमेकांमध्ये आपले मॅच होत आहेत, ते द्यावंसे वाटतात म्हणून देतोय. मागच्या व्हिडिओप्रमाणेच याही व्हिडिओमधून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. सो तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. हे वाक्य बोलण्यामागे माझी एकच तळमळ आहे, सबस्क्रायबर वाढवणे, व्हिडिओने काही डझंट मॅटर मला. पण ही वेळ मित्रांनो आत्ता अशाच गोष्टी अवेअरनेस ही करण्याची आहे. 2, 3, 4 महिन्यानंतर पेपर एकदम तोंडावर आला असेल, राज्यसेवेचा घ्या किंवा कंबाईनचा घ्या, आणि मग पुन्हा काहीच अर्थ नाही आहे. म्हणून हा अवेअरनेस आत्ता वाढवल्यानंतर कुठंतरी जागे होतो आणि कळतं, अरे काय चुकायला लागलं, आपण कुठे जायला पाहिजे होतं, काय स्वतःचा प्लॅन क्रिएट करायला पाहिजे होतं, स्वतःवर काय काम करायला पाहिजे होतं. जसं की ही इमेज इथलची जी आत्ता सांगतोय ही, आता याचा अर्थ कळाला का तुम्हाला, जे की सुरुवातीला कळाला नसेल. याच छोट्या छोट्या गोष्टी घेऊन मी परत तुमच्यासोबत येईल. जास्तीत जास्त हे जे अवांतर वाचन आहे किंवा ह्या गोष्टीवर आहेत, सायकोलॉजीवर ज्याला म्हणतो आपण, मी इकॉनॉमिक्स या विषयावर काम केलं आहे, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेवर काम केलं आहे, त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सायकोलॉजीवर काम करतो आहे. त्याचं कारण आहे, फक्त अभ्यासच जर ही गोष्ट परीक्षेत यश देणार असेल, पास करणार असेल, तर मग महाराष्ट्रातले एवढे लाखो विद्यार्थी आहेत, अभ्यास करताच आहेत ना. तुमचे किती विद्यार्थी आहेत खरंच जेन्युइनली अभ्यास करतायत, तरीही यश का नाही मिळत आहे? सो बियॉन्ड दॅट काहीतरी आहे, ते शोधलं पाहिजे. आणि आता ती हेच गोष्ट आहे. ओके. सो माझा नंबर पण इथं तुम्हाला मी दिलेला आहे आणि आपलं ऑफिस पण पुण्यात नारायणपेठेमध्ये आहे, तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. ह्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे, लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आणा आणि व्यवस्थित मेक युअर ओन प्लॅन, मेक युअर ओन सक्सेस फॉर्म्युला, जेणेकरून येणाऱ्या 2024 तुमच्या असतील. कारण तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी एकट्याच्या नाही आहेत, मी वारंवार सांगतोय. ह्याच्यामध्ये तुमचे आई वडील सगळं अख्खं कुटुंब हे तर लक्ष देऊन नसतं. आपला मुलगा, आपली मुलगी तिथे जाते, अभ्यास करते, आणि मग आपण आपला मुलगा किंवा मुलगी काय करते हे त्यांच्या विचारांचं लक्ष नसतं. तर तुम्ही स्वतःवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि रादर दॅन स्टडी या गोष्टी लिहून ठेवा आणि इम्प्रूव्हमेंट करा. चलो, थँक्यू सो मच. नक्की तुमचे कमेंट बॉक्समध्ये फीडबॅक मेन्शन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता ते कंटेंटचा पण असेल आणि असा पण असेल, कारण ह्या गोष्टींचा तुम्हाला जर फायदा होत असेल तर नक्की मी हे कंटिन्यू करेल. चलो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.